सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। शरणागत दीनार्त परित्राण परायणे सर्वस्यार्त्य हरे देवी नारायणी नमोस्तुते। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समान्विते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते। 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 नमस्कार, मी उमा ऋषिकेश, आमोदिनी लेखांकिका भाग 4 मध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आता कोरोनामुळे सगळीकडे इतकी निगेटिव्हिटी पसरलेली आहे की मला वाटलं दुर्गास्तवनाने थोडीशी सुरुवात केली तर एक पॉझिटिव्हिटी कुठेतरी माझ्याकडनं तुम्हाला दिली जाईल। तर आजचा जो माझा लेख आहे तो ह्याच निगेटिव्हिटीवर कुठेतरी आपण प्रकाश टाकणार आहोत आणि नेगेटिव्ह थॉट्स आपल्या मनातनं बाजूला कसे ठेवायचे त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। तर लेखाला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण जाणून घेऊया की हे नेगेटिव्ह थॉट्स मुळात मनात येतातच कसे आणि त्याचं एक जाळं जे असतं ते कसं तयार होतं। तर बघा, आपला मेंदू अत्यंत हुशार आहे, खूप छान असं एक ते तंत्र आपल्याला देवाने दिलेलं आहे। इतकी वास्ट अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन असते आपल्या आजूबाजूला की त्या माहितीला कुठेतरी एक स्वरूप द्यायला आपल्या डोक्यात नेटवर्क्स असतात, म्हणजे इन्फॉर्मेशनची जाळी असतात। फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं तर आता मी जर का ब्रेड हा एक शब्द म्हटला तर तुमच्या मनात पहिला आलेला शब्द कुठचा आहे? तर बटर येईल, काही जणांना जॅम येईल, काही जणांना फार क्रिएटिव्ह असतील तर जाऊन वडापाव येईल। पण तुमच्यापैकी किती जणांना ब्रेड म्हटलं की नदी, हेलिकॉप्टर असं काहीतरी वेगळं आठवेल? तर तसं आठवणार नाही, कारण आपल्या मेंदूमध्ये जेव्हा आपण ब्रेड म्हणतो ना तेव्हा त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या वस्तू असतील, ब्रेडशी रिलेटेड जे जे काय असेल तेवढीच फ्रेमवर्क्स फक्त ऍक्टिव्हेट होतात आणि बाकी सगळी फ्रेमवर्क्स डिऍक्टिव्हेटेड असतात त्यावेळेला। तर त्यामुळे काय होतं ना, जेव्हा तुम्ही एक निगेटिव्ह विचार करता, या नियमाप्रमाणे विचार करा, हा एक निगेटिव्ह विचार आहे तर त्याच्या आजूबाजूच्या नेगेटिव्ह विचारांना तो आमंत्रण देणार आहे की पॉझिटिव्ह? ऑफकोर्स निगेटिव्ह विचारांना। म्हणूनच कसं होतं ना, जेव्हा आपण एक निगेटिव्ह विचार करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचे 1000 निगेटिव्ह विचार तो ऍक्टिव्हेट करतो। मी म्हटलं की ही गोष्ट मला जमणारच नाहीये तर पुढचा विचार जो ऍक्टिव्हेट होतो तो आहे की मी आयुष्यात फेल्युअर आहे, माझं काहीच होऊ शकत नाही, माझे मित्र माझ्या पुढे गेलेले आहेत आणि व्हॉट नॉट। निगेटिव्हिटीला कुठेच अंत नसतो। तर हा एक निगेटिव्ह विचार मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू निगेटिव्हिटीचा डोंगर। आणि ह्याचाच उलटा विचार करा, एक जर का पॉझिटिव्ह विचार हा जर का आपण पकडला तर त्याच्या आजूबाजूच्या पॉझिटिव्हिटीमुळे किती मोठा छान पॉझिटिव्हिटीचा डोंगर तयार होत असेल। म्हणूनच कायम आपल्याला लोक सांगत असतात की नेगेटिव्ह विचार बाजूला ठेवून कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करा, त्याच्यामुळे एक काय म्हणू आपला दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा बदलतो।
तर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की निगेटिव्ह विचारांचं फ्रेमवर्क किंवा जाळं कसं पसरतं. तर आता बघून घेऊया की काय टिप्स मला तुम्हाला द्यायच्यात त्याविषयी, आणि निगेटिव्हिटी कुठेतरी हँडल कशी करायची याविषयी आता थोडीशी आपण चर्चा करूया. तर निगेटिव्हिटी हँडल करण्यासाठी सगळ्यात पहिला जो नियम आहे किंवा पहिला सल्ला मी तुम्हाला जो देईन तो हा आहे, स्टे इन कॉन्टॅक्ट विथ मोर पॉझिटिव्ह पीपल. म्हणजे काय, नेगेटिव्ह जी लोक असतात ती सतत निगेटिव्हिटी तुमच्या मनात भरवत असतात. त्यामुळे जो मी पहिला तुम्हाला नियम सांगितला की ऍक्टिव्हेट फ्रेमवर्क जी होत असतात निरनिराळे, त्या अनुषंगाने विचार करा की जर का माझ्या बाजूला माझी मैत्रीण आहे ती आणि मला सांगते की तू कधीच सक्सेसफुल होणार नाहीस कारण अगं हा प्रॉब्लेम आहे, बघ ना हा एक प्रॉब्लेम आहे, हाही प्रॉब्लेम तुला येऊ शकतो, तर तुम्ही मला सांगा तुमच्या डोक्यात सतत कुठचे विचार राहणार आहेत. आणि हे मी तुम्हाला सांगायला नकोय, ऑफकोर्स निगेटिव्ह विचार सतत तुमच्या मनात राहणार आहेत. त्यामुळे कुठच्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळणारच नाहीये, कारण निगेटिव्ह विचारांनी सगळं ब्लर होऊन जाणार आहे तुमच्या समोरचा रस्ता. म्हणून कायम सांगितलं जातं की निगेटिव्ह पीपल असतात त्यांच्यापासून थोडंसं लांब राहा. आणि इथे एक छान कोट मी तुम्हाला सांगते, डू नॉट टॉक विथ निगेटिव्ह पीपल ऑर डू नॉट गिव्ह देम सोल्युशन्स बिकॉज दे हॅव अ प्रॉब्लेम फॉर एव्हरी सोल्युशन. तर म्हणजे तुम्ही त्यांना जेवढं समजवायला जाल ना त्याच्यावरती निगेटिव्हिटी त्यांची बस्ट होऊन तुम्हाला ते काहीतरी निगेटिव्हच सांगणार. त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहिलेलंच बरं. तर हा माझा पहिला सल्ला आहे. दुसरा आहे की शिफ्ट युअर फोकस फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. म्हणजे कुठच्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात, एक नेगेटिव्ह असते आणि पॉझिटिव्ह असते. तर निगेटिव्हिटी आपल्या मनात तेव्हा येते जेव्हा आपण फक्त आणि फक्त त्या गोष्टीची निगेटिव्ह बाजू बघत राहतो आणि पॉझिटिव्ह आहे ना ती सोयीस्कररित्या आपण फिल्टर करून टाकतो. आता उदाहरण द्यायचं तर समज मला एक जॉब लागलाय जो माझ्या घरापासून दूर जाऊन मला करायचा आहे, पण त्याचा पगार खूप चांगला आहे. तर मी काय करत बसीन, तर कशी मला माझ्या फॅमिलीपासून आता लांब राहावं लागणार आहे ह्याचा विचार करत बसीन. पण मी हा कुठेही विचार करणार नाही की हो आता मला थोडंसं लांब राहावं लागणार आहे, मान्य आहे, पण मला एक नवीन अनुभव मिळेल, मी काहीतरी छान शिकेन, मी अजून स्वावलंबी बनेन. तर म्हणजे काय की कुठच्याही गोष्टीची फक्त निगेटिव्ह बाजू बघू नका, तर त्याची उलटी पॉझिटिव्ह पण बघा आणि मग कुठेतरी निर्णय घ्या, म्हणजे तुम्ही निगेटिव्ह विचारांच्या चक्रात कुठे अडकणार नाही. माझा जो पुढचा सल्ला आहे तो आहे मेडिटेशन किंवा योगा. आणि आय थिंक माझ्या प्रत्येक आमोदिनी लेखांकिकामध्ये ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की मेडिटेशन आणि योगा किती महत्वाचं आहे. अगदी तुम्हाला शक्य नसेल योगा आणि प्राणायाम आणि ओंकार वगैरे सगळं करणं, तर ऍटलिस्ट एका जागेवर 10 मिनिटं नीट बसून डोळे मिटून बसलात ना तरी सुद्धा तुमचं बरंच जे मनात जी आपल्या खळबळ चाललेली असते ती कुठेतरी शांत व्हायला मदत होईल. तर ऍटलिस्ट तेवढं तरी करा. आणि मेडिटेशन करताना एक खूप छान मंत्र आहे जो मी तुम्हाला सांगते. तुम्ही युट्यूबवर सन मंत्र टू रिमूव्ह नेगेटिव्हिटी फ्रॉम युअर माइंड हे जर का टाईप केलं तर तिथे एक मंत्र येतो. तर मला माझं मेडिटेशन करताना तो लावायला खूप आवडतं मला जनरली. तर तुम्ही सुद्धा तो मंत्र नक्की ट्राय करा. तर हा आहे माझा पुढचा सल्ला. त्यानंतर जी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती आहे की कोणत्याही प्रॉब्लेमकडे हेलिकॉप्टर व्ह्यूने बघा. तर आता हेलिकॉप्टर व्ह्यू म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही हॅरी पॉटर बघितला असेल तर त्यातला जो चौथा पार्ट आहे गॉबलेट ऑफ फायर, त्याच्या शेवटी ते लोक एका मेज मध्ये अडकलेले असतात, तुम्हाला माहित असेल तर, किंवा कोणताही मेज तुमच्या डोळ्यासमोर आणा तुम्ही, आणि त्या मेजच्या आत तुम्ही जोपर्यंत असता तोपर्यंत तुम्हाला बाहेर जायचा रस्ता कुठेही दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही वरती हेलिकॉप्टरमध्ये समज तुम्ही बसला आहात आणि तुम्ही त्या मेजकडे वरून खाली बघताय तेव्हा तुम्हाला बाहेर जायचा रस्ता अगदी पटकन मिळतो. तर सेम प्रॉब्लेम्सच्या बाबतीत पण आहे. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग करत असता तेव्हा तुम्ही त्या मेजच्या आत असता, तुम्हाला दुसरा कुठचाही सोल्युशनचा रस्ता दिसणं पॉसिबल नाहीये. पण जेव्हा तुम्ही त्या निगेटिव्ह थॉटकडे ऑब्जेक्टिव्हली बघता की ओके मला ही निगेटिव्हिटी आहे, हा थॉट आहे, पण ह्याच्यात मला अडकून बसायचं नाहीये, मला पुढे जाऊन कुठेतरी सोल्युशन काढायचंय, तेव्हा तुम्ही काय करताय, तेव्हा कुठेतरी तुम्ही त्या प्रॉब्लेमचा एक ओव्हरव्ह्यू तुमच्या डोळ्यासमोर आहे, अख्खा नकाशा आहे, आणि मग तुम्ही त्यातनं खूप छान बाहेर सोल्युशन काढून निघू शकता. तर कोणताही प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्हली बघा, त्याच्याकडे हेलिकॉप्टर व्ह्यू नाही बघा, त्याच्या आत राहून अडकून पडू नका. त्याच्यानंतर जो मला नेक्स्ट तुम्हाला सल्ला द्यायचा आहे तो आहे की प्रत्येक गोष्ट पर्सनली घेऊ नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता निगेटिव्ह थिंकिंगचं हे फार क्लासिक एक्झाम्पल आहे जे आमचे प्रोफेसर आम्हाला कायम सांगायचे. जी निगेटिव्ह लोक असतात, समज ती ऑफिसला सकाळी गेली आणि समोर त्यांच्या बॉस त्यांचा आला आणि त्याने छान विश केलं हसून, गुड मॉर्निंग, तुम्ही बॉसला विश केलं आणि बॉसनी फक्त हसून
एवढं केलं आणि तो बॉस निघून गेला. तर ही जी निगेटिव्ह थिंकिंग करणारी जी लोक असतात त्यांच्या मनात लगेच काय येतं की ओके, आज माझ्याकडे बघून हा बॉस हसला नाही म्हणजे नक्कीच माझी काहीतरी काल चूक झाली, म्हणजे आता वाटे, म्हणजे आयुष्य संपलं, नोकरी गेली, समाप्त, चला संपलं सगळं. तर याला म्हणतात टेकिंग एव्हरीथिंग पर्सनली. कुठेतरी असाही आपण विचार करू शकतो ना की मे बी त्या बॉसला पण काहीतरी आयुष्यात त्यांच्याही डिफिकल्टीज असतील किंवा आजचा दिवस त्यांच्यासाठी फार कठीण असेल, काहीतरी झालं असेल इकडे येताना आणि म्हणून कदाचित ते असं वागतायत. तर ही पण गोष्ट मनात ठेवा. प्रत्येक गोष्ट कुठेतरी आपल्याशी लिंक करू नका आणि प्रत्येक गोष्टी पर्सनली घेऊ नका. त्यामुळे काय होतं, पुन्हा तुम्ही निगेटिव्ह थिंकिंगच्या वाटेला जाणार आहात. त्याच्यानंतर जो मला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे तो आहे रीड गुड बुक्स. आणि आय थिंक निगेटिव्हिटीच्या चक्रात तुम्ही अडकला असाल आणि त्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर पुस्तक तुमचं जेवढा बेस्ट फ्रेंड्स बनवू शकतात, जेवढं गाईड करू शकतात तुम्हाला, तेवढं दुसरं काहीही करू शकत नाही. तर मी काही 3 पुस्तकं तुम्हाला सांगणार आहे जी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचलीच पाहिजेत. तर सगळ्यात पहिलं जे पुस्तक आहे ते आहे विक्टर फ्रँकल यांचं मॅन सर्च फॉर मीनिंग. तर आता जसे आपण सगळे लॉकडाऊन मध्ये अडकलोय तसे नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ते अडकले होते विक्टर फ्रँकल. आणि पण त्यांचं एक इथे फिक्स होतं की मी याच्यात मरणार नाहीये, मी ह्याच्यात कुठेतरी निगेटिव्हिटीला माझ्या मनात येऊ देणार नाहीये, मला इथनं बाहेर पडून मला याच्यावर एक पुस्तक लिहायचंय, मला लोकांना इन्स्पायर करायचंय. हा थॉट त्यांच्या मनात होता आणि त्यांनी जे उत्कृष्ट पुस्तक लिहिलंय जे आमच्या सायकॉलॉजिस्ट लोकांसाठी खूप उपयोगी आहे ते तुम्ही पण सगळ्यांनी अर्थात वाचलं पाहिजे, जे आहे मॅन्स सर्च फॉर मीनिंग. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा, वाचलं नसेल तर निगेटिव्हिटीला खूप छान औषध आहे. त्याच्यानंतरचं जे पुस्तक मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे ते आहे पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ मर्फी. आय थिंक हे इंटरनॅशनल बेस्ट सेलर आहे, तर हे तुम्हाला नक्की माहिती असेल. आणि जे तिसरं पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग बाय डेव्हिड स्क्ववर्ड्स. मला प्रोनाऊन्स नाही करता येत त्यांचं सरनेम, पण मॅजिक ऑफ थिंकिंग बिग ही जी 3 पुस्तकं आहेत ही तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह कुठेतरी आयुष्यात द्यायला ही 3ही पुस्तकं खूप छान मदत करतील. तर नक्की वाचा. सध्या मी जे पुस्तक वाचतेय विक्टर फ्रँकल यांच्या बरोबर ते आहे डेथ अँड इनसाइड स्टोरी बाय सद्गुरू. तेही खूप सुंदर पुस्तक आहे. तर पुस्तकं वाचा. पुढचा जो माझा सल्ला आहे तो म्हणजे आपल्या आयुष्याला कुठेही दुसऱ्यांच्या आयुष्याबरोबर कम्पेअर करायचं नाहीये. निगेटिव्हिटी बऱ्याच वेळेला कंपॅरिझनमुळे सुद्धा येते. म्हणजे आज मी माझ्या वयाच्या एवढ्या वर्षात एवढाच पगार कमवते, पण ती बघ ती माझ्याहून एवढी लहान आहे आणि तरी सुद्धा एवढ्या पगाराची नोकरी, एवढी सेटलमेंट, असं आपण बऱ्याच वेळेला कम्पेअर करतो आपलं आयुष्य दुसऱ्यांबरोबर. तर तसं कम्पेअर करायला जाऊ नका, कारण तुम्हाला नाही माहिती त्या व्यक्तीचे स्ट्रगल्स काय आहेत, त्या व्यक्तीने तिथे पोचायला किती मेहनत केली, किती तिला पण सेटबॅक्स आयुष्यात लाभले असतील. तर त्यामुळे कुठेही आपलं आयुष्य आपल्याला दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करायचं नाहीये. त्याच्यामुळे तुमच्याच आयुष्यात जास्तीत जास्त निगेटिव्हिटी तुम्हीच टाकत जाताय. त्यामुळे स्टे अवे फ्रॉम कम्पॅरिझन. माझा जो नेक्स्ट आहे तो म्हणजे सीक हेल्प. तुम्हाला जर का वाटत असेल की हे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते खूप जास्त होत आहेत, मला नाही कंट्रोल होते आणि कुठेतरी खूप त्याचा माझ्या आयुष्यावर परिणाम होतोय, तर एका सायकॉलॉजिस्टशी जाऊन बोला, सायकायट्रिस्टकडे जा. नक्कीच ते तुम्हाला नवीन पर्स्पेक्टिव्ह द्यायला खूप मदत करतील. तर वेळच्या वेळी तुम्हाला जर का वाटत असेल हा प्रॉब्लेम माझ्या हातून जातोय, आणि मी आत्ता का सांगते कारण ह्या फेजमध्ये खूप केसेस आम्ही ऍज अ सायकॉलॉजिस्ट सुद्धा बघतोय डिप्रेशनच्या. तर त्यामुळे तुम्हाला जर का वाटत असेल की नाही हे काहीतरी वेगळं आहे, फक्त निगेटिव्ह थिंकिंगचा त्रास मला नाहीये, तर खूप त्याच्याहून मोठा माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर नक्की प्लीज कुठेही काय म्हणतो आपण त्याला अडून राहू नका की मी हेल्प घेणार नाही प्रोफेशनल किंवा लोक काय म्हणतील. टेक प्रोफेशनल हेल्प. आणि जो मला सगळ्यात शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे सेल्फ हेल्प आहे. म्हणजे ना काय करायचं, आपण स्वतःलाच सांगायचं की माझा मित्र जर का हा प्रॉब्लेम मला सांगत असतात तर मी त्याला कसं सोल्युशन दिलं असतं, हे आपण स्वतःला विचारायचं. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगायला जातो ना तेव्हा ती कुठेतरी आपल्यालाही तितकी छान समजत असते. तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला सोल्युशन याचं मिळेल. तर हा माझा लास्ट पॉइंट आहे. आणि मी जसं नेहमी सांगते की कुठच्याही गोष्टीत पॉझिटिव्ह थिंकिंग करत राहा. पॉझिटिव्ह थिंकिंग सारखी गोष्ट नाहीये. मी सांगितलेली पुस्तकं वाचा, मेडिटेशन करा आणि निगेटिव्ह थिंकिंगच्या चक्रातून तुम्ही नक्की बाहेर याल.
तर हा होता आजचा लेख आणि तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्की कमेंट डाऊन करून सांगा आणि पुढच्या आमोदिनी लेखांकिकामध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.